बाळ्यामामांच्या पुढाकाराने आज जसं श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही, आम्ही मराठी माणसं म्हणून आज सगळे इथे आलेलो आहोत. आज राजकीय विषय नाही, हा आम्हाला सगळ्यांना एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या कुटुंबाचे आणि लोकनेते दिवा पाटलांचे अनेक वर्षाचे नाही दशकांचे कौटुंबिक संबंध. पक्ष जरी वेगळे असले तरी अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. आणि जेव्हा श्रीकांत भाऊचे वडील एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा एक मताने महाराष्ट्राने निर्णय घेतला होता की लोकनेते दिवा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायचं. आणि सगळे आमदार खासदार सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एका मताने ते पास केलं. आणि आज तुम्ही बघताय आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत. आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमाला येणार होते पण आदरणीय पवार साहेब आज दिल्लीला नसल्यामुळे त्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मराठी लोकांच्या वतीने आज जंतर मंतरला मी 15 दिवसापूर्वी जंतर मंतरला असेच आम्ही सगळे आले होतो आणि सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या नवीन पिढीने देशाला एक नवीन दिशा दिली. तशीच आज वेगळी दिशा महाराष्ट्रातले सगळे खासदार एक कुटुंब म्हणून आज इथे आलेले आणि जोपर्यंत दिवा पाटलांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत नाही आम्ही सगळे आज सगळेच खासदार आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देते की श्रीकांत भाऊ असतील, मी असतील, बाळ्यामामा असतील, धैर्यशील दादा, निलेश भाऊ सगळेच आज आमचे मस्के भाऊ आहेत, सगळे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते की आम्ही एक मताने पार्लमेंट जेव्हा सुरू होईल देशाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राची एकी काय असते हे रेकॉर्डाचं काम महाराष्ट्र करून दाखवेल. तुमच्या पूर्ण ताकदीने आम्ही सगळे मागे आहोत. बाकीची आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना तेही येणारे काही कोर्टाच्या केसेसच्या वरती कुठे गेले, काँग्रेसचे आमचे सहकारी असतील, आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून राजकीय राजनीती तो चलती राहील ते चालू द्यायचं 5 वर्षातून एकदा. पण चांगल्या कामासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर ताकदीने उभे आहोत. आज आपण सगळे इतक्या लांबून आला, दिल्लीत तुमचं स्वागत आहे. काही कमी पडलं तर आम्ही सगळे इथे प्रेमाने ठामपणे तुमच्या मागे आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. शब्द विजय असो. जय महाराष्ट्र.